आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011239784046 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 0202612739 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. आता ठळक बातम्या. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जुलै महिन्यात 15,320 बेरोजगारांना मिळाला रोजगार. कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची माहिती. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यातील वात्सल्य हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा मानस महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर. देशातील व्याघ्र संवर्धन वन्यजीव व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत कम्युनिटी नेचर कॉन्झर्व्हन्सी चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात राबविला जाणार. आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष हॉकीत भारतीय संघाला कांस्य पदकाची कमाई, तर भारतीय कुस्तीपटू रवी दहिया यांनी पटकावले रौप्य पदक. कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाद्वारे जुलै 2021 मध्ये 15,320 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयं वेब पोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2020 मध्ये राज्यात 1,99,486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलं, तर चालू वर्षात जानेवारी ते जुलै अखेर 93,711 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याचं मलिक यांनी सांगितलं. कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं रोजगार.महास्वयं.gov.in हे वेब पोर्टल सुरू केलं. या वेब पोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्य, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करावी. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेब पोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यामध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचंही आयोजन करण्यात येतं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम त्वरित सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला अशी माहिती त्यांनी आज ट्विट करून दिली. यात 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी तर 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण जवळच्या वाशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता. त्याची दुरुस्ती लगेच करून 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं खेळांना उत्तेजन देण्यासाठी खेलो इंडिया योजना, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडा कल्याण निधी इत्यादी अनेक योजना आखल्या आहेत. गेल्या 3 वर्षात या मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरात क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 189 प्रकल्प, 360 खेलो इंडिया केंद्रे, 24 खेलो इंडिया राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्रे आणि 160 खेलो इंडिया अकादमींना मंजुरी दिली आहे. लोकसभेत आज एका लिखित उत्तरादाखल केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेचं नाव आणि लोगो वापरून काही लोक विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रणालीद्वारे जुन्या नोटा आणि नाणी यांची खरेदी विक्री करण्याचे व्यवहार करत त्यासाठी शुल्क घेत असल्याबद्दल रिझर्व्ह बँकेनं सावधानतेचा इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक अशा प्रकारचे कोणत्याही गोष्टी करत नाही आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा कमिशन मागितलं जात नाही असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. जुन्या नोटा आणि नाण्यांची खरेदी विक्री करण्याच्या कथित व्यवहारांबाबत रिझर्व्ह बँकेनं कोणतीही संस्था, व्यक्ती किंवा कंपनीला अधिकार दिले नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं निवेदनात म्हटलं आहे. सर्वसामान्यांनी सावध राहावं आणि बँकेचं नाव वापरून दिलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषांना बळी पडू नये असं आवाहन केलं आहे. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करताना राज्य शासनानं राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दरानं मदत करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी 11,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या मदतीमध्ये तात्काळ मदतीसाठी 1,500 कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी 3,000 कोटी तर उपाययोजनांसाठी 7,000 कोटी रुपयांची मदत आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या मदतीपेक्षा यावेळी करण्यात आलेल्या मदतीची रक्कम अधिक आहे असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
संविधानातील कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आज 2 वर्षे पूर्ण होत असून ऑगस्ट 2019 मध्ये याच दिवशी पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या या कलमाच्या तरतुदी सरकारनं रद्द केल्या होत्या. हे राज्य जम्मू काश्मीर आणि लडाख अशा आणखी 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलं गेलं. यापूर्वी या कलमांमध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार स्वतंत्र घटना असलेले जम्मू आणि काश्मीर हे एकमेव राज्य होतं. अर्थात राज्याला विशेष स्वायत्त दर्जा देणारी ही तात्पुरती तरतूद होती. आता हे कलम रद्द केल्यानंतर या प्रदेशात सर्व केंद्रीय कायदे तसंच विविध कल्याणकारी योजना लागू आहेत. याबरोबरच या प्रदेशातील विकासाची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणुकीचा मार्गही मोकळा झाला असून गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती वाढेल तसंच सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान लडाखची 70 वर्षांपासून प्रलंबित असलेली कलम 370 रद्द करण्याची मागणी पूर्ण झाली. त्यानंतर गेल्या 2 वर्षात केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाख प्रशासनानं कोविडची परिस्थिती यशस्वीरित्या सांभाळली आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वात्सल्य हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर हा उपक्रम पुढील काळात राज्यभरात राबवण्याचा मानस आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज सांगितलं. कोरोनामुळे महाराष्ट्रात विधवा झालेल्या महिलांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा तसंच उपाययोजना याबाबत ॲडव्होकेट ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे जसे प्रश्न निर्माण झाले तसंच विधवा झालेल्या महिलांच्या समस्याही समोर आल्या आहेत. या महिलांना कुटुंबातून तसंच वारसा हक्कातून बेदखल करण्याच्या घटना समोर येत आहेत. या महिलांना संजय गांधी निराधार योजना तसंच अन्य योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीनं आणि अनाथ बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या वात्सल्य उपक्रमांमध्ये समावेश करण्यात येईल. या निराधार महिलांसाठी रोजगार निर्मिती, त्यांचे दैनंदिन बाबींसाठी लागणारी मदत देण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच काम केलं जाईल, अशी ग्वाही यावेळी श्रीमती ठाकूर यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. देशातील व्याघ्र संवर्धन वन्यजीव व्यवस्थापन प्रक्रियेत आजपासून नवा प्रयोग राबविला जाणार आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात खासगी शेतमालकांच्या जमिनीवर शेतीची जमीन मालकी कायम ठेवून वन्यजीव व्यवस्थापन उपक्रम राबविले जाणार आहेत. याला कम्युनिटी नेचर कॉन्झर्व्हन्सी असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी ताडोबा फाउंडेशन आणि शेतकरी यांच्यात एक संयुक्त करार करण्यात आला असून याबाबत अधिक माहिती देत आहेत व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर. याचा उद्देश असा आहे पॉलिसीचा मुख्य की आपल्याकडे वनालगत अनेक शेती आहे, अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत आणि त्या शेतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अनेक कारणांनी उत्पन्न होऊ शकत नाही. वन्य प्राण्यांमुळे सुद्धा बऱ्याचदा त्याचं नुकसान होतं. तर त्याऐवजी त्यांनी जर वन विभागासोबत अशा प्रकारे एक करार केला की त्याच्यामध्ये त्यांनी वन्य प्राण्यांना मुक्त संचार करू द्यायचा, त्याच्यामध्ये वन्यजीवांसाठी पूरक असं वातावरण निर्माण करायचं, कुठल्याही प्रकारची शेती करायची नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये वन विभाग एका कराराच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी एक आर्थिक जे त्याचं कम्पन्सेशन आहे, ज्या प्रकारचं त्यांना तिथे उत्पन्न होतं त्याच्या आधारित निगोशिएटेड एक कम्पन्सेशन त्यांना देईल. कचरा जमा करणारी गाडी घरापर्यंत येत नाही, त्यामुळे नियमित कचरा उचलला जात नाही, अशा नागरिकांच्या नेहमीच्या तक्रारींवर आता यापुढे नागपूर महानगरपालिकेच्या अभिनव उपक्रमाद्वारे लगाम बसणार आहे. QR कोडच्या माध्यमातून आता कुठल्या घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही याची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांच्या घरावर असे QR कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष हॉकीत भारतीय संघानं आज कांस्य पदक जिंकत हॉकीमधला गेल्या 4 दशकातला पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. कांस्य पदकासाठी आज झालेल्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 असा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. याआधी भारताच्या हॉकी संघानं 1980 साली मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरचं पदक जिंकलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विजयाबद्दल भारताच्या हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. हा नवा भारत आहे. भारतीय संघाच्या विजयाचा क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं. या विजयानं भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातलं आपलं स्थान अधोरेखित केल्याचं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या सुवर्ण युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष
अध्यक्ष अजित पवार यांनी भारतीय पुरुष संघाचं अभिनंदन केलं आहे. गोल्फमध्ये महिलांच्या 9 होल या प्रकारात भारताच्या आदिती अशोकनं रौप्य पदक जिंकत भारताच्या पदक तालिकेत एका पदकांची भर घातली. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे आजवरचं पहिलं ऑलिम्पिक पदक आहे. दरम्यान भारतीय कुस्तीपटू रवी दहिया याला फ्रीस्टाईल 57 किलोच्या अंतिम सामन्यात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. रशियन ऑलिम्पिक समितीच्या विद्यमान विश्वविजेता झावर उगुएवनं त्याला 4-7 न पराभूत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक जिंकल्याबद्दल दहिया याचं अभिनंदन केलं आहे. दहिया एक उत्कृष्ट कुस्तीपटू असून त्याची लढण्याची भावना आणि दृढता उत्तम आहे. भारताला त्याच्या कर्तृत्वाचा मोठा अभिमान आहे, असं मोदी यांनी एका ट्विटमध्ये सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जुलै महिन्यात 15,320 बेरोजगारांना मिळाला रोजगार. कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची माहिती. आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष हॉकीत भारतीय संघाला कांस्य पदकाची कमाई, तर भारतीय कुस्तीपटू रवी दहिया यांनी पटकावले रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.